Good morning, dear student. Today we are going to learn subject science, chapter 5, substance in surrounding, their state and properties. Today we are going to learn about exercise. Question number 1. In the paragraph below, write solid, liquid or gas in each of the brackets. खाली दिलेल्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला जो सॉलिड आहे तो लिक्विड आहे की गॅस आहे हा पदार्थ लिहायचा आहे. ऑन अ ब्राईट सनी डे रिया अँड गार्गी आर प्लेइंग विथ अ बॉल. आता बॉल काय आहे? सॉलिड. गार्गी फील थर्स्टी सो रिया ब्रिंग्स टेंडर कोकोनट वॉटर. आता कोकोनट वॉटर काय आहे? कोणत्या स्टेट मध्ये आहे? लिक्विड. ऍट द सेम टाइम अ स्ट्रॉंग ब्रीज. आता वारा कसा असतो? गॅस. स्टार्ट्स ब्लोविंग अँड इट्स ऑल्सो बिगिन्स टू रेन. लिक्विड. दे रन बॅक इन टू द हाऊस. दॅट इज सॉलिड. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन नंबर 1 काय करायचा आहे? सॉल्व्ह करायचा आहे. देन द क्वेश्चन नंबर 2. डिस्कस. Riya pours some water from her bottle to another bottle. Does it change the shape of water? रियाने आपल्या बॉटल मधलं पाणी दुसऱ्याच्या बॉटल मध्ये टाकलं तर त्याचा आकार बदलेल का? आपण हे शिकलो आहे. येस. ज्या कंटेनर मध्ये आपण त्याला टाकू त्यानुसार त्याचा आकार काय होईल? चेंज होईल. येस, इट चेंज द शेप ऑफ वॉटर. हलीमा पिक्स अप अ स्मॉल स्टोन फ्रॉम द ग्राउंड अँड पुट इट इन टू द वॉटर इन टू द डिश. डज द शेप ऑफ स्टोन चेंज? आता स्टोन काय आहे? सॉलिड. त्याला एका जागेवरून उचलून काय ठेवलं? एका डिश मध्ये ज्याच्यात पाणी आहे त्यामध्ये ठेवलं. त्याचा आकार बदलेल का? नो. द शेप ऑफ स्टोन डज नॉट चेंज. हाऊ इट इज केप्ट. त्याला कसंही जरी ठेवलं तरी सॉलिडचा आकार कधीही बदलत नाही. देन द नेक्स्ट. राईट द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. खाली दिलेले जे पदार्थ आहे त्याचे आपल्याला काय लिहायचे? गुणधर्म लिहायचे आहे. पहिलं आहे वॉटर. वॉटर बद्दल काय लिहू शकतो आपण? इन सॉलिड स्टेट इट टर्न इन टू द आईस. सेकंड आहे ग्लास. इट इज अ सॉलिड सबस्टन्स. इट इज ब्रिटल. थर्ड चॉक आहे. इट इज सॉलिड अँड इनसोल्युबल इन वॉटर. पाण्यात विरघळत नाही. आयरन बॉल आहे. आयरन बॉल बद्दल काय लिहू शकतो आपण? इट इज मॅलिएबल अँड इट इज अ सॉलिड मेटल. शुगर बद्दल काय लिहू शकतो आपण? इट इज सोल्युबल इन वॉटर. सॉल्ट. इट इज ऑल्सो सोल्युबल इन वॉटर. फ्लोअर म्हणजे पीठ. बाय ऍडिंग वॉटर टू द फ्लोअर अ सॉलिड सबस्टन्स इज प्रिपेअर. आपण पिठामध्ये पाणी टाकलं तर एक सॉलिड पदार्थ तयार होतो. त्यानंतर कोळसा, सॉइल, पेन, इंक, सोप या प्रत्येकाबद्दल आपल्याला काय लिहायचे? त्याचे गुणधर्म लिहायचे आहे. देन द फोर्थ क्वेश्चन. व्हॉट इज सब्लिमेशन? सब्लिमेशन म्हणजे काय? द चेंज ऑफ सॉलिड सबस्टन्स अपॉन हिटिंग डायरेक्टली इंटू द गॅस ऑर अ व्हेपर विदाउट चेंजिंग इंटू द लिक्विड स्टेट. म्हणजे सॉलिड पदार्थाचं डायरेक्टली कशामध्ये रूपांतर होणं? गॅस किंवा व्हेपर. कशामध्ये बदलणं होता? लिक्विड स्टेटमध्ये बदलणं होता. त्याला आपण काय म्हणतो? सब्लिमेशन. आता आपल्याला रोजच्या जीवनातले 2 एक्झाम्पल लिहायचे आहे. कोणतं आहे? कॅम्फर आणि नॅफ्थलीन बॉल. देन द थर्ड क्वेश्चन. 5th नंबर. वाय इज इट मेड फ्रॉम अँड वाय. हे कशापासून बनलेलं आहे? व्हॉट इज इट मेड फ्रॉम आणि वाय. अ सिकल टू कट शुगर केन. आता सिकल म्हणजे विळा. सिकल टू कट शुगर केन म्हणजे विळ्याचा उपयोग शुगर केन म्हणजे ऊस कापण्यासाठी केला जातो. मग व्हॉट इज इट मेड फ्रॉम. तो कशापासून बनलेला आहे? इट इज मेड अप ऑफ आयर्न. तो लोखंडापासून बनलेला आहे. वाय. हार्डनेस, मॅलिबिलिटी अँड डक्टिलिटी आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयर्न. देअरफोर इट इज अन आयडियल टू यूज मेकिंग ऑफ सिकल. म्हणजे लोखंडाचे गुणधर्मच आहे कोणते? हार्डनेस, मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी. त्यामुळे त्याचा उपयोग विळा बनवण्यासाठी केला जातो. शीट. सेकंड याच्यामध्ये बी बघा. द शीट यूज फॉर रुफिंग. द शीट यूज फॉर रुफिंग हाऊस म्हणजे आपल्या घराला छत करण्यासाठी जी शीट वापरली जाते. दे आर मेड फ्रॉम ॲल्युमिनियम. ती कशापासून बनते? ॲल्युमिनियम पासून. इट इज लाईट इन वेट. हलकी असते, ड्युरेबल असते आणि रस्ट फ्री म्हणजे जंगण्यापासून जंगत नाही ती. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हर. हे पण माहिती आहे सगळ्यांना. इट इज मेड अप ऑफ स्टील. तो स्टील पासून बनलेला असतो. अ पेअर ऑफ टॉंग्स. टॉंग्स म्हणजे चिमटा. दे आर मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील विच इज ड्युरेबल, स्ट्रॉंग अँड रस्ट फ्री. त्यानंतर इलेक्ट्रिकल केबल. इट इज मेड अप ऑफ कॉपर अँड ॲल्युमिनियम अँड कॉपर इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देन ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स बद्दल आपण म्हणू शकतो इट इज मेड फ्रॉम गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम. ऑल दीज हॅव द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डक्टिलिटी. हे सगळे कशाचे गुणधर्म आहे? डक्टिलिटीचे. Then pots and pans. It is made from different metal. Cooking food become easier in them. आपण अन्न त्याच्यामध्ये इझिली शिजवू शकतो.
इन पॉट्स ऑफ स्टेनलेस स्टील द केमिकल रिएक्शन ऑफ फूड डज नॉट टेक प्लेस. म्हणजे स्टेनलेस स्टीलच्या पॉटमध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल रिएक्शन घडत नाही. ओके, म्हणजे हा इथपर्यंत काय झाला आपला क्वेश्चन नंबर 5. ओके, आता बघूया क्वेश्चन नंबर 6. व्हॉट विल हॅपन इफ अँड वाय. बघा त्यामध्ये ए आहे नेल्स आर मेड अप ऑफ प्लास्टिक. खिळा जर प्लास्टिकनी बनला तर काय होईल. इफ इट इज मेड अप ऑफ प्लास्टिक, जर खिळा प्लास्टिकनी बनला, इट कॅनॉट विथस्टँड द हॅमरिंग. त्याला आपण वरतून हॅमर केलं तर तो त्याचा भार सहन करू शकेल का. नाही. और इट कॅनॉट एंटर द मटेरियल, किंवा तो एखाद्या वस्तूच्या आतमध्येही जाणार नाही. सेकंड, अ बेल इज मेड अप ऑफ वूड. जी रिंगिंग बेल असते जर ती लाकडापासून बनली तर काय होईल. इफ इट इज मेड अप ऑफ वूड इट कॅनॉट प्रोड्यूस साऊंड. जर ती लाकडापासून बनली तर त्याच्यापासून आवाज निर्माण होणार नाही. सी, रबर इज नॉट फिटेड ऑन अ पेअर ऑफ टॉंग्स. जर रबर चिमट्याच्या जर चिमट्याच्या टोकाला जर राहिलाच नाही तर काय होईल. पेअर ऑफ टॉंग्स आर मेड अप ऑफ मेटल. आता चिमटा जो आहे हा जनरली मेटल पासून बनला असतो. दे विल गेट हिटेड ड्युरिंग द यूज इन द किचन. किचन मध्ये आपण जेव्हा त्याचा वापर करतो तो काय होतो, गरम होतो. इफ दे आर फिटेड विथ अ रबर, जर त्याला रबरनी फिट केलं, दे मे कॉज बर्न. त्यांनी इंजुरी पण होऊ शकते, जळू पण शकतं. त्यानंतर डी, अ नाईफ इज मेड अप ऑफ वूड. जर चाकू लाकडापासून बनला तर काय होईल. इट कॅनॉट कट द ऑब्जेक्ट ड्यू टू लॅक ऑफ हार्डनेस. म्हणजे हार्डनेस नसल्यामुळे तो कोणत्याही वस्तूला कापू शकणार नाही. अँड एक्स इज मेड अप ऑफ रबर. कुऱ्हाड जर रबरापासून बनली तर काय होईल. इफ इट इज मेड अप ऑफ रबर इट कॅनॉट परफॉर्म द फंक्शन ऑफ मेटल एक्स. जर ती रबरापासून जर बनली कुऱ्हाड तर इट कॅनॉट परफॉर्म द फंक्शन ऑफ मेटल एक्स. म्हणजे काय, मेटल एक्स मध्ये असणारी जी काही गुणधर्म आहे ती प्रॉपरली फंक्शन करू शकणार नाही. देन द क्वेश्चन नंबर 7. हु एम आय. मी कोण आहे. आय एम फाउंड इन थर्मामीटर. आय मेजर टेम्परेचर. मी थर्मामीटर मध्ये असतो आणि मी तापमान मोजतो. कोण आहे बरं, तो आहे मर्क्युरी. आय मेक थिंग्स हॉट ऑर कोल्ड. मी वस्तूला गरम किंवा थंड करतो. काय म्हणू शकतो आपण याच्याबद्दल. हु एम आय, दॅट इज हीट. आय हॅव नो शेप व्हॉटसोएव्हर. मला कोणत्याही प्रकारचा आकार नाही. मग असे दोन आहे, लिक्विड अँड गॅस. अँड फोर्थ नंबर इज आय डिझॉल्व इन वॉटर बट नॉट इन केरोसिन. म्हणजे मी पाण्यात तर डिझॉल्व होतो पण केरोसिन मध्ये होत नाही. आणि असा कोण आहे तो, सॉल्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघूया. वाय डज दिस हॅपन. त्यामध्ये ए आहे कोकोनट ऑइल थिकन्स इन विंटर. हिवाळ्यामध्ये कोकोनट ऑइल का गोठतं, का जाडं होतं. त्याचं उत्तर काय आहे. इन विंटर टेम्परेचर इज लेस. हिवाळ्यामध्ये तापमान कसं असतं, कमी. ऍट दिस टेम्परेचर द फ्रीजिंग पॉइंट ऑफ कोकोनट ऑइल इज रीच. पर्टिक्युलर त्या तापमानावर कोकोनट ऑइलचा फ्रीजिंग पॉइंट म्हणजे गोठण्याचा बिंदू पोहोचतो. देअरफॉर इट फ्रीजेस अँड बिकम थिक. त्यामुळे ते गोठतं आणि जाडं होतं. बी बघूया. केरोसिन लेफ्ट इन अन ओपन डिश डिसअपियर. एका ओपन डिश मध्ये जर आपण केरोसिन ठेवलं तर काही वेळाने ते नाहीसं होतं. आता याचं कारण काय आहे. द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग फास्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. आजूबाजूचं जे टेम्परेचर आहे ते इव्हॅपोरेशनच्या प्रोसेसला काय करतं, स्पीड देतं. दस द केरोसिन कम्प्लिटली इव्हॅपोरेट अँड डिसअपियर. त्यामुळे केरोसिन काय होतं, इव्हॅपोरेट होतं. नंतर सी बघूया. द फ्रॅग्रन्स ऑफ इसेन्स स्टिक लाइटेड इन वन कॉर्नर ऑफ द रूम स्प्रेड टू द अदर कॉर्नर. घराच्या एका कॉर्नरला जर आपण उदबत्ती लावली असेल तर पूर्ण घरभर त्याचा सुगंध दरवळतो. याचं उत्तर काय असेल. when the fragrance of sticks are lighted they produce smoke in the form of gas and they spread everywhere. म्हणजे आपण जेव्हा उदबत्तीची काडी लावतो तर त्याचा जो स्मोक आहे, धुवा आहे, तो कशाच्या फॉर्म मध्ये, गॅसच्या फॉर्म मध्ये आणि तो सगळीकडे काय होतो, स्प्रेड होतो. आणि शेवटचं बघूया. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. खाली दिलेल्या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसत आहे. काय दिसत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. बलून इज फ्लोट ओव्हर द वॉटर. म्हणजे बलून हा पाण्यावर तरंगताना दिसतोय. आणि ऍपल इज सिंक टू द बॉटम. चला तर मग तुम्हाला हा आज एक्सरसाइजचा व्हिडिओ समजला असेल. केअरफुली पूर्ण तो ऐका आणि एक्सरसाइज आपल्या नोटबुक मध्ये काय करा, सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू.